सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। इंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान दयाचे निनामे सुखे जन्म व्यथा। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा। ठेविला नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष। आई माता ठेविला, आई माता ठेविला, आई माता ठेविला नका पाहू गुण दोष। झालो दास पायाचा, शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष। झालो दास पायाचा, शरण 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 एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष। झालो दास पायाचा। शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या या पवित्र असणाऱ्या जलसमाधीच्या पवित्र स्थळावरती सालाबाद प्रमाणे ग्रंथराज ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवताचा 452वा त्या ठिकाणी जन्मोत्सव आणि त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील 5व्या दिवसाची सेवा तुम्ही सर्व संयोजक आयोजक नियोजक मंडळी, आदरणीय आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण योगेश महाराज गोसावी पालखीवाले आणि तुम्ही सर्व श्रोते सज्जन सर्वांनी नाथबाबांनी माझ्या वाट्याला त्या ठिकाणी आलेली आहे सेवा। जसा त्या ठिकाणी भगवंत बुद्धी देईल, नाथबाबा बुद्धी देतील, आपण अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 विठाला। या हरिकीर्तनामध्ये आभाळाच्या उंचीचे गायक वादक मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, सर्व टाळकरी विनेकरी बाबा, तुळशीवाल्या माऊली, चोपदार सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रवीण महाराज गोसावी महाराजांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठाला 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 विठाला। चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्या ठिकाणी मला माफ करा। अभंग मी सांगितला संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या गाथ्यामधील आहे। देवगुज सांगे पंढरी शियारे, प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे। अभंग या ठिकाणी सेवेला घेण्याचं कारण कार्तिक महिना चालू आहे, पंढरीच्या वारीचा पवित्र काळ चालू आहे। आज दशमी आहे। नाथबाबा सांगतात दशमी व्रताचा आरंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ। दशमीलाच एकादशी व्रताचा आरंभ त्या ठिकाणी होत असतो। कार्तिकीची पंढरपूरची वारी आहे आणि कार्तिकीला आपण पंढरी क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने असणाऱ्या आजच्या उद्याच्या तिथीला धरून अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे। अभंग नामदेवरायांच्या गाथ्यामधला आहे, पण अभंग नामदेवरायांचा नाही। नामदेवरायांच्या गाथ्यामधला आहे परंतु अभंग नामदेवरायांचा नाही। असं होऊ शकतं का? तुम्हाला प्रश्न विचारतोय मी आपला साधा वारकरी आहे, परंतु आदरणीय योगेश महाराजांनी मला इथे उभं केलंय। साधा वारकरी माणूस आहे मी, पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, अभंग नामदेवरायांच्या गाथ्यातला आहे पण अभंग नामदेवरायांचा नाही, असं होऊ शकतं का? तर असं होऊ शकतं। कसं होऊ शकतं मी तुम्हाला सांगेन।
अभंग गाथ्यातला नामदेवरायांचा आहे, पण नामदेवरायांचा नाही. त्या पुढे जाऊन सांगतो, संत श्रेष्ठ नामदेवराय, संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांपासून नामदेवरायांपासून शांतीब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकोबरायांपासून संप्रदायांचे अखेरचे संत ज्यांच्या भूमीतून आम्ही आलेलो आहोत, आमच्या मातीमध्ये संत श्रेष्ठ निळोबरायांचा जन्म झाला, त्या जन्मभूमीतून मी आलेलो आहे. निळोबरायांपर्यंत संप्रदायाचे अखेरचे संत निळोबराय, तर निळोबरायानंतरचा अभंग कीर्तनामध्ये घेण्याची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये नाही. जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नामदेवराय आदी करून नामदेवरायांपासून ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत एकाही संताचा अभंग आज चिंतनाला घेतलेला आहे, एकाही संताचा नाही. असं होऊ शकतं का? मी तुम्हाला विचारतोय. अभंग नामदेवरायांच्या गाथ्यातला आहे, पण नामदेवरायांचा नाही. नामदेवरायांपासून ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत जेवढे संत 18 पगाड जातीमध्ये आपल्या वारकरी संप्रदायात झाले, त्या एकाही संताचा आजचा अभंग चिंतनासाठी घेतलेला नाही. असं होऊ शकतं का? तर असं सुद्धा होऊ शकतं. कसं होऊ शकतं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका. विठाला विठाला मग अभंग नक्की कोणाचा आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न करू. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये रामायण चालू होतं आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज रामायणाची कथा ऐकण्यासाठी गेले. रामायणकारांनी सांगितलं, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमाक्षरम पुसा महापातक नाशनम. हा वाल्मिकी रामायणातील आणि आपल्या भावार्थ रामायणातील दुसऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे. रामायणकारांनी सांगितलं की वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकांचं रामायण रचलं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. एक एक अक्षर आपल्या कानावरती रामायणाचं पडलं तर आपली महापाप त्या ठिकाणी धुतली जातात. नामदेवरायांनी ऐकलं की वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकाचं रामायण रचलेलं आहे आणि मी जन्मल्यापासून आतापर्यंत भगवंतासाठी एकही पद, एकही श्लोक, एकही अभंग रचलेला नाही. मग त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे रचीन अभंग न होता पूर्ण जिव्हाही उतरीन तुझ पुढे. अशी प्रतिज्ञा नामदेवरायांनी केली. ती मात पंढरीश परमात्म्याला समजली. ऐका, प्रतिज्ञा कोण करतय? संत श्रेष्ठ नामदेवराय. 6 वर्षाचा असताना भगवंत ज्यांच्या हातून नैवेद्य ग्रहण करतोय, नवे नवे दिवाळीचा सण आल्यानंतर भगवंत त्यांच्या घरी दिवाळ सणाला जातोय. नवे नवे दररोज नामदेवरायांशी जो भगवंत दररोज वार्तालाप करतोय, गप्पा गोष्टी करतोय पंढरीश परमात्मा, ते नामदेवराय त्या ठिकाणी प्रतिज्ञा करतात. काय कारण असावं? त्याचं कारण असं आहे, नामदेवराय सांगतात, माझी या चित्ताशी झाले बहुक्लेश वृथा मी आयुष्य दवडिले. नामदेवराय म्हणतात, एकही अभंग रचला नाही, एकही पद रचलं नाही, एकही श्लोक रचला नाही, माझ्या जीवनाला अर्थ नाही. आपण थोडासा परमार्थ केला तरी आपल्याला अहंकार होतो. पण ज्यांच्याशी देव बोलतोय, ज्यांच्या हातून नैवेद्य ग्रहण करतोय, ते नामदेवराय म्हणतात की माझ्या जीवनाला अर्थ नाही, वृथा मी आयुष्य दवडिले. आणि मग नामदेवरायांनी म्हणून प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे रचीन अभंग न होता पूर्ण जिव्हाही उतरीन तुझ पुढे. पंढरीश परमात्म्याला मात कळली. पंढरीश परमात्म्यानं नामदेवरायाला बोलावून घेतलं. मी का सांगतोय? हा अभंग कोणाचा हे मला तुम्हाला सांगायचंय. आजचा अभंग चिंतनासाठी घेतलाय, हा नक्की आहे कोणाचा? पंढरीश परमात्म्यानं नामदेवरायांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, नामा काही प्रतिज्ञा करतोस, आता तुझी प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही. त्यावेळेस नामदेवराय म्हटले, देवा का प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही? मी नियम केलेला आहे. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. तर चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. जर वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं तर मी 100 कोटी अभंग का रचू शकत नाही? त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. ज्या वेळेस वाल्मिक ऋषींचा अवतार झाला त्यावेळेस कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षाचं होतं. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. कृतयुगाचं 1,00,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं झालं, द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं झालं, कलियुगामध्ये 100 वर्षाचं झालं. आणि ते आता आपण तेवढंही जगू का नाही महाराज सांगता येणार नाही. आणि मग एवढी आयुष्य मर्यादा कमी असल्या कारणानं
तुझी प्रतिज्ञा नामदेवा पूर्ण होणार नाही. नामदेवराय म्हटले, देवा मी प्रतिज्ञा केलेली आहे, आता मी माघारी सरणार नाही. मग काय केलं भगवंतानं? शारदेशी सांगे, शारदेसी सांगे भीमा तिरी हरी. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी. वैसावे जीवाग्री नाम याचा. वैसावे जीवाग्री नाम याचा. सांगे मातिरी हरी. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी. वैसे देवाग्री नामयाचा. वैसे देवाग्री नामयाचा. शारदेशी सांगे भीमा तिरी हरी. बैसावे जिव्हाग्री नाम याच्या. सरस्वती मातेला आज्ञा केली, नामदेवरायांच्या जिभेवरती जाऊन बैस, जेणे कारणानं त्यांना अभंगाची निर्मिती करता येईल. पंढरीश परमात्म्याने आज्ञा केली, नामदेवराय अभंग लिहायला बसले. आता धावतं सांगतो थोडस, वेळ आपल्याकडे कमी आहे. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व साच नाम याचे. 54 कोटी अभंग नामदेवरायांनी लिहिले. 12.5 कोटी जनाईची वाणी, येती चक्रपाणी तिच्या घरा. 12.5 कोटी अभंग जनाबाईंनी लिहिले. नामदेवांचं कुटुंब मोठं होतं. हा अभंग आता 100 कोटी पूर्ण होणार नाही, म्हणून संपूर्ण कुटुंब अभंग लिहायला बसलं. नामदेवाच्या घरी 14 जणे स्मरती हरी. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दाम नाम जाना बापले का. हो दाम नाम जाना बापले का. सासू सुना राम नाम झालं बापले का. हो राम राम झालं बापले. नारा विटा गोंधा मादा हे चवघे पुत्र. नाम गोंधा माझा हे चौघे पुत्र. नारा विटा गोंधा मादा हे चवघे पुत्र. नाम विठा गोंधा माझा हे हे चौघे पुत्र. जन्मले पवित्र तयाचे वंशी, दाम नाम जाना बापले का. हो दाम नाम जाना बापले का. नाम नाम झालं बापले. राम राम झालं बापले. गोनाई राजाई दोखी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक. नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र. जन्मले पवित्र तयाचे वंशी, लाडाई गोडाई असाई साखराई. चौघ्या सुना पाही नामदेवा, आऊबाई लिंबाबाई लेकी आणि बहिणी, आणि 15वी ती दासी जणी नामदेवाच्या घरी. संपूर्ण कुटुंब अभंग लिहायला बसला. 2.5 कोटी अभंग सुनांनी लिहिले, 1.5 कोटी अभंग मुलांनी लिहिले, तरी अभंग पूर्ण होईनात. अभंग पूर्ण नाही झाले म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी अवतार घेतला. परंतु अभंग पूर्ण होत नाही म्हणून पंढरीश परमात्म्याला काळजी वाटू लागली, आणि नामा म्हणे हाती घेऊन यावया, पैसे लिहावया पांडुरंग. स्वतः पंढरीश परमात्मा अभंग लिहिण्यासाठी बसले. 1 लक्ष अभंग पांडुरंगे केले, रखुमाईने केले 50 लक्ष. स्वतः पंढरीश परमात्म्याने 1 लाख अभंग लिहिले. स्वतः देवानं लिहिलेल्या अभंगापैकी 1 अभंग आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आजचा अभंग स्वतः विटेवरचे मालक पंढरीश परमात्म्याने लिहिलेला आहे. देव आपल्याला सांगतायत, देव गुज सांगे पंढरीसी यारे, प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे. की भगवंत सांगतायत, आपल्या हिताची गुज गोष्ट सांगतायत की तुम्ही पंढरपूरला या,
प्रेमानं माझं नामचिंतन करत या. तुम्ही जर पंढरपूरच्या वारीला आषाढी कार्तिकीला आलात, काया वाचा मन दृढ धरा जीवी, सर्व मी चालवी भारत्यांचा. तुम्ही जर पंढरीच्या वारीला आषाढी कार्तिकीला आलात, तुमच्या घरादाराचा प्रपंचाचा सर्व भार मी चालवीन. देव सांगतोय आपल्याला. भवसिंधू तारीनं घ्या रे माझी भाक, साक्ष पुंडलिक करून बोले. पंढरीश परमात्मा म्हणतात, तुम्हाला संसाराचं तुमचा भार तर चालविल यात नवल नाही, भवसागरामधून तारून नेण्याचं वचन मी तुम्हाला देतो. भवसिंधू तारीनं घ्या रे माझी भाक, साक्ष पुंडलिक करून बोले. पुंडलिकाची साक्ष देऊन मी सांगतो, शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला भवसागरातून पार पाडेल. माझं बोलणं जर खोटं वाटत असेल तर देवाचं बोलणं, जे निकटवर्तीय अंतरंग भक्त आहेत देवाचे, ते देवाला म्हटले, देवा तुम्ही कदाचित खोटं बोलू शकता. देवाला म्हणू लागले. का माहितीये का? कारण देव लहानपणी खोटच बोलत होता. आई ग आई, नाही खाल्ली मी माती. माती खाऊन सुद्धा देव म्हणायचे मी माती खाल्ली. दह्या दुधाची चोरी करून सुद्धा देव म्हणायचे मी चोरी केली नाही. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, तुम्हाला जर माझ्यावरती भरवसा नसेल, लटकं असेल माझं बोलणं, लटके जरी असे नामयासी पुसा, आहे त्या भरवसा नामी माझ्या. नामदेवरायाला विचारा, त्याच्यावरती माझा आणि माझ्यावरती त्याचा विश्वास आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. नाथ बाबांच्या असीम कृपेनं, हरिभक्तीपरायण योगेश महाराज गोसावी पालखीवाले त्यांच्या कृपेनं या ठिकाणी नाथ बाबांच्या समाधी मंदिरासमोर या ठिकाणी सेवेचा योग आहे. मी अत्यंत साधा आहे, परंतु 21 वर्षापूर्वी साधारणतः एकनाथी भागवताचं चिंतन झालं माझ्या जीवनामध्ये. आता हे असं सांगू नये कीर्तनात, परंतु नाथ बाबांच्या समोर एकनाथी भागवताचं चिंतन 21 वर्षापूर्वी पारायण मी केलं आणि नाथ बाबांचे शब्द हृदयामध्ये भिडले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं माझ्या परमार्थाला सुरुवात झाली. नाथ बाबांच्या चरणी अतिशय अतिशय मनापासून श्रद्धा आहे. नाथ बाबांचं ऋण आहे, उपकार आहेत, आणि म्हणून मी जीवनामध्ये परमार्थामध्ये आहे हे माझं अंतकरण मला सांगते. नाथ बाबांच्या सेवेतून, कृपेतून, नाथ बाबांच्या कृपेतून उतराई व्हावं म्हणून नाथ बाबांच्या चरणी आम्ही षष्टीला पालखी सोहळा चालू केला महाराज. फक्त नाथ बाबांच्या कृपेने परमार्थ आहे म्हणून मागच्या 3-4 वर्षापासून आम्ही पुणे जिल्ह्यातून 300, 400, 500 वारकरी घेऊन पायी या ठिकाणी षष्टीच्या वारीला येत असतो. नाथ बाबांच्या ऋणातून एक जन्म काय, हजारो जन्म जरी नाथ बाबांची सेवा केली तरी मी उतराई होऊ शकत नाही. कारण नाथ बाबांच्या कृपेने जे बोलतोय फक्त बाबांच्या कृपेने बोलतोय, हा माझा साक्ष अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल आमच्या निळोबरायांनी सांगितलं, निळोबरायांचा जन्म आमच्या तिथलाच अगदी घराजवळचा. निळोबरायांनी नाथ बाबांच्या समाधी सोहळ्याची त्या ठिकाणी अभंगाची रचना केली. नाथ बाबांचं गुणगौरव करण्यासाठी निळोबरायांनी अनेक अभंग लिहिले. समाधी सोहळा भव्य दिव्य प्रमाणामध्ये चालू करण्यासाठी निळोबरांनी त्या काळामध्ये मोठे कष्ट घेतले आणि नाथ बाबांचे जे अभंग आहेत तर आपण बारकाईनं पाहिलं. निळोबराय म्हणतात, धन्य गोदातीर, धन्य प्रतिष्ठान, धन्य तिथील जन रहिवासी. तुम्ही सर्व पैठण क्षेत्री राहणारे सर्व पैठणवासी हे धन्य आहेत. निळोबराय म्हणतात, धन्य गोदातीर, धन्य प्रतिष्ठान, धन्य तिथील जन रहिवासी. तुमच्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक ठेवतो, कारण या क्षेत्राचा वास आपणाला होतोय. पंढरीचं महात्म्य तर मी सांगणारच आहे कार्तिकीच्या अनुषंगानं, पण त्याही पुढे जाऊन निळोबरायांनी पैठण क्षेत्राच्या वारीचं महत्व सांगितलं. त्याही पुढे जाऊन निळोबरायांनी देहूच्या वारीचं महत्व सांगितलं. त्याही पुढे जाऊन पंढरीपेक्षा पुढे जाऊन आळंदीच्या वारीचं महत्व निळोबरायांनी सांगितलं. आपण शेवटी थोडं थोडं ते पाहण्याचा प्रयत्न करू. देव गुज सांगे पंढरीशी यारे, प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे. आपण आवडीनं आषाढी कार्तिकी विसरू नको मज. भगवंत सांगतायत की आषाढी आणि कार्तिकीला जो वारकरी आहे, जो माळकरी आहे, आषाढीला तर आपण पायी सर्वजण जातच आहोत, परंतु कार्तिक महिन्यात गाडीनं का होईना, महिन्याभरात एखाद्या दिवस केव्हा का होईना, पण पंढरीला वारकरी हा पोहोचला पाहिजे, तरच त्याला वारकरी म्हणता येईल. विठ्ठल 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 विठ्ठल
स्वतः भगवंत आपणाला सांगताय, देव गुज सांगे पंढरी शियारे, प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे. असं काय पंढरी क्षेत्रामध्ये आहे? का आपण पंढरीला आषाढी कार्तिकीला जावं? काय कारण आहे? अगदी सोपं आहे जाणं. मनुष्यानं जर ठरवलं, मी इथं बोलतोय नाथबाबांच्या दारामध्ये, परंतु काही चांगले चांगले कीर्तनकार सुद्धा आषाढीत घरी असतात महाराज. आपण पाहतो संप्रदायात आषाढी म्हणजे नारदांच्या गादीवरती उभं राहून समाजाला प्रबोधन करायचं. पण आषाढ महिन्यामध्ये वारीच्या प्रसंगाला चांगले चांगले कीर्तनकार मी पाहिले की जे घरी असतात ते तिथं नसतात पंढरीला. ऐका, अशा पद्धतीने जर मनुष्य असेल तर तो वारकरी आहे का? जोग महाराज संस्थेमध्ये आदरणीय मामासाहेब दांडेकर सांगायचे की महाराष्ट्र भूमीमध्ये मनुष्य जन्माला आला, साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला आला, आणि साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला येऊन, महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला येऊन त्या माणसानं एकदाही पायी पंढरपूरची वारी केली नाही जीवनामध्ये, आणि एकदाही त्यानं ज्ञानेश्वरी वाचली नाही, ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत वाचलं नाही, तर अशा माणसाला मरायचा सुद्धा अधिकार नाही. गुरुवर्य सांगायचे. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? मिळालेल्या आयुष्यात एकदाही पायी पंढरपूरची वारी नाही, एकदाही ज्ञानेश्वरीचं चिंतन नाही, एकदाही भागवताचं चिंतन नाही, अशा माणसाला गुरुवर्य म्हणायचे मरायचा सुद्धा अधिकार नाही. आणि पुढं सांगायचे, मामा असा मनुष्य जर मेला तर माणूस मेलाय म्हणू नका. काय म्हणायचे? माणूस मेलाय म्हणू नका, कारण तो माणूस नाहीच. गुरुवर्य नथुसिंग बाबा होऊन गेले जोग महाराज संस्थेत. गुरुवर्य बाबा सांगायचे, ज्याच्या घरी ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी माझा माथा, आणि ज्याच्या घरी नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याला घाला 2 लाथा. असे बाबा सांगायचे बरं का. विठाला विठाला आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा आणि नाथ बाबांचं भागवत हे 3 ग्रंथ म्हणजे आपली प्रस्थानत्रयी आहे. आणि हे 3 ग्रंथ ज्याच्या चिंतनामध्ये नाहीत, ज्याच्या अध्ययनामध्ये नाहीत, तो वारकरी असू शकत नाही. त्याला या गादीवरती उभा राहून लोकांना उपदेश करण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि त्या पवित्र असणाऱ्या एकनाथी भागवताचं पारायण या ठिकाणी चालू आहे. यातल्या अनेक मंडळी पारायण करणारेच मंडळी असतील, है ना महाराज? आणि मग 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये या ग्रंथाचं पारायण होऊ शकतं का? किंवा केलंच, मी केलं 7 दिवसात. आम्ही गुरुवर्य नंदकिशोर दादा आणि आम्ही चालू वर्ष केलं. त्याचं कारण असं की शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पंचधातूची मूर्ती आपण आमच्या संत एकनाथ महाराज गुरुकुल आश्रमामध्ये प्रतिष्ठापित केली, आणि ती प्रतिष्ठापना करण्याच्या अगोदर 7 दिवसात पारायण आम्ही केलं. पण 7 दिवसात पारायण करण्यासाठी किती वेळ बसावं लागतं. त्याआधी मी पारायण केलं, पण महिना करायचो पारायण. पण आता याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही पाहिलं 7 दिवसात पारायण करायचं असेल तर दिवसभरातला किती वेळ द्यावा लागतो. आणि तितका वेळ तुम्ही निश्चित मंडळी देतात. आणि इथं क्षेत्रामध्ये तेवढा वेळ देण्यासाठी बंधन आहे, कारण अनेक बाकी पूजा उपचार विधी असतात, कमी वेळ द्यावा लागतो. आणि मग अशा वेळेस आपल्याला किती त्याच्यामध्ये त्रास होत असेल, किंवा किती तुम्हाला आता बसण्यात मला बोलायला काय जाते, मी तो भरून बोलतोय, पण तुमच्याही भावना मला समजतायत. नियोजित वेळेत आपण थांबू. विठाला विठाला पवित्र असणारा एकनाथी भागवत ग्रंथ, ज्या ग्रंथाची मिरवणूक त्या काळामध्ये काशी क्षेत्रामध्ये हत्तीवरून तिथल्या महंतांनी राजे मंडळींनी काढली. इतका नाथबाबांचा पवित्र असणारा ग्रंथ तो आपल्याला पारायण करण्यासाठी नाथबाबांच्या सानिध्यामध्ये देवानं आमंत्रण दिले ना, आपण तो जर पारायणासाठी आपला वेळ देत असेल तर नाथबाबांची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबांची जर कृपा मनुष्याच्या जीवनावरती झाली, संतांची कृपा जर माणसाच्या, कारण माणसाच्या जीवनाला अर्थच नाही संतांची कृपा जोपर्यंत नाही, जोपर्यंत साधू संतांची कृपा मानवी जीवनावरती नाही तोपर्यंत मानवी जीवनाला अर्थ नाही, मानवी जीवनाला अर्थच नाही. कारण संतांची कृपा, साधूंची कृपा आपल्यावरती होण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. अनेक दिवसाचं पुण्य फळाला येतं, तेव्हा आपल्याला
झालो सन्मुख तो कैसा संत चरण पाऊल. साधू संतांच्या चरणाजवळ आपल्याला येण्यासाठी अनेक जन्माची पुण्य असावी लागते. ऐका, शांती ब्रह्म एकनाथ महाराज वैशाख महिन्यामध्ये परमार्थ करणं, पारायण करणं, क्षेत्राच्या ठिकाणी 8 दिवस राहणं, नाथबाबांची सेवा करणं कोणी सोम्या गोम्यानं ठरवलं तर तो करू शकत नाही. त्यासाठी पुण्याई असावी लागते. वैशाख महिन्यामध्ये भर उन्हामध्ये दुपारच्या 1:30च्या प्रसंगाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज रस्त्यानं जात होते. रस्त्यानं जात असताना नाथबाबांनी पाहिलं 5-25 मजूर खडी फोडायचं काम करत होते. त्यांच्या अंगावरती वस्त्र नव्हतं, कमरे भोवती फक्त वस्त्र गुंढाळलेलं होतं. वैशाख महिन्याच्या भर उन्हामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्या 25-30 जणांची घामानं आंघोळ झालेली होती. नाथबाबांनी ते पाहिलं. नाथबाबांना दया आली. नाथबाबा जवळ गेले आणि म्हटले, बाबांनो, वैशाख महिन्यात भर उन्हात दुपारच्या प्रसंगाला घामाने आंघोळ झालेली आहे, अंगावरती तुमच्या कपडे नाहीत. दुपारचं सावलीला 1-2 तास बसत जा. एवढे कष्ट, एवढा शरीराला त्रास का देताय? फक्त पैशासाठी? त्यावेळेस ती गरीब लोक म्हणू लागले, बाबा, नाथबाबा, पैशासाठी नाही, दिवसभर आम्ही खडी फोडल्यानंतर जी बिदागी आम्हाला मिळते त्यामध्ये जास्तीत जास्त 2 दिवसाच्या जेवणाची सोय होते. किती? फक्त 2 दिवसाच्या जेवणाची सोय होते. आम्हाला राहण्यासाठी घरं नाहीत. जिकडं कामं चालू असतील तिकडं आम्ही खडी फोडण्यासाठी फिरत असतो, पालं ठोकून राहत असतो. पैशासाठी नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही हे कष्ट करतोय. त्यावेळेस नाथबाबांना दया आली. नाथबाबा म्हटले, तुम्ही एक काम करा, हे काम सोडा, तुम्ही माझ्यासोबत पैठणला या, तुमच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था मी करतो. ते 25-30 मजूर निघाले. अगदी 10 पावलं चालले. तेवढ्यात त्या 25-30 जणांमध्ये एक वयस्कर बाबा होते. त्यांनी त्या उरलेल्यांना सांगितलं की आपल्या घरातील आपला स्वतःचा मुलगा 25-30 वर्षाचा झाला आणि त्या 25-30 वर्षाच्या मुलानं मी आता काही काम करणार नाही, बसून आयतं खाणार, असा स्वतःच्या आई वडिलांना जरी म्हटला तरी आई वडील खपून घेत नाहीत. आणि आपल्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था नाथबाबा करणार, राहण्याची व्यवस्था करणार. फुकट तर करू शकत नाहीत. आपल्याकडून काय काम करून घेणार आहेत त्यांना विचारा. त्यावेळेस त्या मजुरांनी नाथबाबांना विचारलं, बाबा, आम्ही पैठणला तुम्हा सोबत निघालो आहोत, पण आमच्याकडून काम काय करून घेणार तेवढं सांगा. आमच्या जेवणाची व्यवस्था करणार, राहण्याची व्यवस्था करणार, त्या मोबदल्यात आमच्याकडून काम काय करून घेणार? नाथबाबांनी सांगितलं, सकाळी निवांत उठायचं, गोदावरी गंगेमध्ये स्नानाला जायचं, 8-8:30 येऊन ताटावरती बसायचं, पोटभर जेवायचं. तुमच्या इकडे तुम्ही 2च टाइम जेवता, मी 2 नाही 3 वेळची जेवणाची पोटभर व्यवस्था करणार आहे. सकाळी 9ला नाश्ता पोटभर झाल्यानंतर पैठणामध्ये फिरायचं, दुपारी 12-1ला पुन्हा येऊन ताटावरती बसायचं, पोटभर जेवायचं, दुपारी 2-3 तास झोपायचं. सायंकाळी 8 वाजता तुम्हाला गोडधोर पुरणपोळीचा त्या ठिकाणी स्वयंपाक खाण्यासाठी तयार असेल. सायंकाळी पुन्हा पोटभर जेवायचं, 3 वेळेस पोटभर जेवायचं, काम एकच करायचं. सायंकाळी आमच्या वाड्यामध्ये कीर्तन असतं, प्रवचन असतं, किंबहुना पोथी असते. तेवढं 2 तास त्या कीर्तनामध्ये, पोथीमध्ये तुम्ही बसायचं, एवढंच काम करायचं. त्या मजुरांना महाराज खूप आनंद झाला. ते म्हटले, फक्त 2 तास बसायचे, 3 टाइम जेवायचे, सर्व व्यवस्था चांगली झालेली आहे. सर्व पैठणामध्ये आले. पहिला दिवस गेला, 3 टाइम जेवले. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस झाला. तिसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा पोथी नाथबाबांची संपली. तसे वाड्याच्या बाहेर ते आले. वाड्याच्या बाहेर आल्यानंतर 200-300 फुटावरती एक झाड होतं. त्या झाडाखाली जाऊन एक, त्या 25 जणांपैकी एक मनुष्य झाडाखाली जाऊन उभा राहिला. इकडून त्यांनी पाहिलं की आपला सवंगडी लांब का गेलाय आपल्यापासून. ते त्याच्या जवळ गेले. त्याचा चेहरा पडलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले होते. काहीतरी दुःख त्याच्या चेहऱ्यावरती होतं. त्या उरलेल्या 25 जणांनी विचारलं, बाबा, तुला नक्की काय झाले आम्हाला सांग, का तुझा चेहरा पडलाय?
त्यावेळेस तो उत्तरू लागला, माझा चेहरा पडलाय असं नाही, तुमच्या 25 जणांचे चेहरे सुद्धा पडलेले आहेत. तुमच्या सुद्धा चेहऱ्यावरती काहीतरी दुःख आहे, फक्त तुम्ही बोलत नाही. म्हटले तुला नक्की काय होतंय? मला जे होतंय तेच तुम्हाला होतंय. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तुझ्या मुखातून आम्हाला सांग, तुझा का चेहरा पडलेला? तेव्हा त्यानं सांगितलं, गड्या हो 3 दिवस झाले आपण इथं आलोय, 3 टाइम गोड धोड खाऊन आरामशीर त्या ठिकाणी जीवन आपलं चाललंय. पण अंतकरणापासून सांगतो, 2 तास जर कीर्तनामध्ये बसलं, पोथीमध्ये बसलं, तर पायाला मुंगे येतात, हातपाय दुखू लागतात. आज 3ऱ्या दिवशी माझी भावना अशी आहे की 2 तास नाथ महाराजांच्या पोथीला बसण्यापेक्षा ते खडी फोडायचं काम चांगलं होतं. कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय? ते म्हटले बरोबर आहे. त्यांनी नाथबाबांना बोलून घेतलं. म्हटले महाराज, आम्हाला मोकळं करा, आम्ही थांबू शकत नाही. ऐका मी का सांगितलं. नाथबाबांच्या दरबारामध्ये सेवा करण्यासाठी, साधू संतांचा सहवास करण्यासाठी, किंबहुना परमार्थ करण्यासाठी सुद्धा पुण्याई असावी लागते. कोणी सोमागोम्या ठरविल मी भागवताचं पारायण करीन, पंढरीची वारी करील, त्याचं ते काम नाही. अनंत जन्माचे तप, एक नाम, एकदा मुखामध्ये हरिनाम येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य असावी लागते. पुण्य सापडे तिळ तिळ पुण्य दादा बरे, तिळ तिळ पुण्य दादा बरे. तरी हे बहुता जन्मी जोडे, बहुता जन्मी जोडे. हरी हे बहुता जन्मे जोडे, हरी बहुता जन्मे जोडे. नाम तुझे वातेसी आतुडे, नाम तुझे वातेसी आतुडे. नाम तुझे वाचसी आतुडे, नाम तुझे वाचसी आतुडे. समागम गडे संदाना समागम गडे संताचा, समागम गडे संताचा. समागम गडे संताचा. तिळ तिळ पुण्य साचा पडी, तिळ तिळ पुण्य साचा पडी, तिळ तिळ पुण्य साचा पडी, पुण्य सापडी. तिळ तिळ पुण्य साचा बळे, तिळ तिळ पुण्य साचा बळे, तिळ तिळ पुण्य साचा बळे. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी बहुत जन्मी जोडे. नाम वादे आतुडे, समागम घडे संग. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचसी आतुडे, समागम घडे संसारा. पुण्य पुण्य तिलासाचा पडे, हे तो बहुता जन्मा जोडे. अनेक जन्मानंतर समागम घडे संतांचा. यासाठी अनेक जन्माची पुण्य असावी लागते. आपण अभंगाकडे जाण्याचा प्रयत्न करू. देव गुज सांगे पंढरीशी यारे, प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. भगवंत सांगतायत आषाढी कार्तिकीला तुम्ही पंढरपूरला या. भगवंत स्वतः सांगतायत. मग आपण जावं का नाही जावं? का जावं आपण पंढरपूरला? काय महात्म्य आहे पंढरपूरचं? 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो.
कार्तिक स्वामी गणपती बाप्पांचे भाऊ महादेवाचे चिरंजीव कार्तिक स्वामींनी 88,000 ऋषींना एक पुराण सांगितलं. 88,000 ऋषी स्कंद त्याशी उपदेशी. स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी, कार्तिक स्वामींचं दुसरं नाव स्कंद. 88,000 ऋषींना उपदेश करत असताना कार्तिक स्वामींनी भारत खंडामधील समुद्र वलयांकित पृथ्वीवरील अनेक तीर्थांचं महात्म्य सांगितलं. अनेक तीर्थांचं, अनेक दैवतांचं महात्म्य सांगितलं. अनेक तीर्थांचं महात्म्य सांगत असताना, अनेक देवतांचं महात्म्य सांगत असताना काहीतरी कमीपणा त्या तीर्थामध्ये निघायचा, काहीतरी उणेपणा त्या तीर्थामध्ये निघायचा. मग त्या 88,000 ऋषींनी कार्तिक स्वामींना प्रश्न विचारला की असा एखादा देव, असं एखादं तीर्थ या भूतलावरती आहे का ज्यामध्ये काही कमीपणा नाही, काही उणेपणा नाही? असं तीर्थ आम्हाला सांगा. कारण काशी क्षेत्राचं वर्णन केलं, काशीमध्ये मोक्ष मिळतो पण त्यासाठी मरावं लागतं. काशी क्षेत्राचं पुण्यतीर्थ यात्रेचा आपल्याला हवा असेल, मनुष्य लग्न झालेला असेल, एकटा काशीला गेला तर त्याला तीर्थयात्रा घडत नाही, त्याला सपत्नीक जावं लागतं. आता आजच्या युगामध्ये तो पत्नीला घेऊन जाईल यात नवल नाही, तो घेऊन जाईलच. परंतु पत्नीला घेऊन गेला आणि आई वडील जर जिवंत असतील तर आपलं शास्त्र सांगतं आई वडील जिवंत असताना फक्त पत्नीला घेऊन काशी क्षेत्री गेला तर त्या क्षेत्राच्या तीर्थक्षेत्राचा पुण्य तर मिळतच नाही, पण 44 गायी कापलेलं पाप लागतं. आता आई वडिलांना घेऊन गेला, सपत्नीक गेला तरी आपलं शास्त्र सांगतं किमान 43 दिवस आणि जास्तीत जास्त 2.5 महिन्यापासून घरापासून तो ब्रह्मचारी असावा लागतो. त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं असावं लागतं. एवढं करून गेला. आता हे घडेल का 2.5 महिने ब्रह्मचारी राहणं, आई वडिलांना घेऊन जाणं, सपत्नीक जाणं? हे घडलं. तिथं गेल्यानंतर विधी करायचा, त्यासाठी गौरी लागते. ती गौरी रानसिनी गौरी असावी लागते. वेद लक्षणा गावरान गायी रानात चारायला सोडल्यानंतर रानात पडलेलं जिचं शेण आहे त्या शेणाची गौरी विधीला लागते. दशग्रंथी ब्रह्मदेव चरण ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिकाच्या जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. म्हणून काय करावं? त्या तीर्थाला, त्या देवाला आपण जावं ज्याच्यामध्ये काही कमीपणा नाही, काही उणेपणा नाही. नव्हे नव्हे अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. आषाढीची मोठी गर्दी आहे, कार्तिकीची मोठी गर्दी आहे आणि मग देवाचं दर्शन झालं नाही. पण नामदेवराय वर्णन करतात पाहता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. मंदिराची पाठ जरी आपण पाहिली पंढरीशाच्या तरी 360 तीर्थ घडतात. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. कळस जरी पाहिला आपण देवाच्या कळस मंदिराचा, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. आणि चुकून आपण 12 तास 24 तास 50 तास त्या वारीमध्ये नंबरला थांबून, रांगेमध्ये थांबून पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतलं. तुकोबराय वर्णन करतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आणि तो पंढरीश परमात्मा म्हणून आपणाला सांगतो की तुम्ही पंढरपूरला या. अभंगाचं पहिलं चरण. देवगुज सांगे पंढरीचे यावे, देवगुज सांगे पंढरीचे यारे. देवगुज सांगे पंढरीचे यारे. देवगुज सांगे पंढरीचे यारे. देवगुज सांगे पंढरीचे यारे.
गुज सांगे पंढरीसे या रे देव गुज सांगे पंढरीसी या रे देव गुज सांगे पंढरीसी या रे प्रेमे चित्ती घ्यावे नाम माझे प्रेम चित्ती घ्यावे नाम माझे काया वाचा मना दृढ धरे जीवी काया वाचा मना दृढ धरी जीवी प्रेम घरे चित्ती नाम माझे प्रेम घ्यावे चित्ती नाम माझे काया वाचा मना दृढ धरी जीवी काया वाचा मना दृढ धरी जीवी देव गुज सांगे पंढरीशी या रे प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे माझं नाम मुखानं गात गात आपण दिंडीमध्ये जातो 2 किलोमीटर पुढं गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला की आपण दिंडीमध्ये चालत असताना 2 किलोमीटर पुढं 2 किलोमीटर माग न चालता जिथं पिशवी भरायचं ठेप आहे तिथं उभं न राहता तरी नाथबाबांचं वैभव मोठं आहे. मोठं काय थोडीशी गर्दी कमी आहे तेच चांगले आम्ही म्हणतो. कारण तुकोबरायांच्या मागं आम्ही पाहिलं, ज्ञानोबरायांच्या मागं पाहिलं, दिंडीत लोक संध्याकाळी मुक्कामाला जर 400 असतील तर चालणारे 40च असतात दिंडीत. 360 दिवसभर कुठं चालतात आम्हाला तिकडं कळतच नाही कुठं चालतात. दिंडी सोबत चालावं. देव गुज सांगे, जिथं भजन चालू आहे तिथं चालावं. देव गुज सांगे पंढरीशी या रे, पण कसं प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. जिथं नामचिंतन चालू आहे, भजन चालू आहे तिथं माणसानं चालावं, इतर ठिकाणी चालू नाही. नाहीतर तुकोबराय वर्णन करतात, एकतर आपण पंढरपूरला जात नाही, निघालोच तर आपली अवस्था कशी. तुकोबराय का अभंगात सांगतात, आवाज चालली पंढरपुरा आणि वेसी पासून माघारी येते ती आली घरा आणि माग का आली ती दिंडीला निघाली तरी. येऊन आपल्या सुनाला सांगितलं, जुन्या काळामध्ये गवऱ्या थापायचे, कलवड लावायचे, कदाचित तुम्हाला माहित असेल सर्वांना, मला आठवतंय. आता गेलंय सगळं, हळूहळू संपत चाललंय. पण आपल्या सुनेला सांगितलं सासूनी माग येऊन अर्धा किलोमीटर, माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. मी पंढरपूरला चालले, या 15-20 दिवसात हा जो खांडांचा गवऱ्याचा कलवड आहे रचलेला, मी येईपर्यंत फोडायचं नाही. किती पाऊस आला, कसा स्वयंपाक कर. पुन्हा आवाज चालली पंढरपुरा, वेसी पासून आली घरा, पुन्हा माघारी आली आणि म्हणू लागली, परिसे गे सुनबाई, ऐक सुनबाई, पोटाला चिमटा काढला, रक्ताचं पाणी हाडाची काढ केली, हा संसार उभा केला.
जीवाला खाल्लं नाही, तिळतिळ साचून हा प्रपंच उभा केलाय. मी गेल्यानंतर शेजारी पाजारी काही वाटून टाकशील, तुझा भरवसा नाही. नको वेचू दही दूध दही, दही दूध सुद्धा शेजाऱ्याला द्यायचं, हे पुन्हा बजावून सांगितलं. आणि मग पुन्हा चालली पंढरपूरला, आवाज चालली पंढरपुरा. पुन्हा माघारी आली, विशी पासून आली घरा, मागा आली, आपला नातू पाहिला. आपली 2 नातवंडांना जवळ घेतलं, म्हटली अगदी पांडुरंगासारखे गोंडस आहात तुम्ही, तुम्हीच माझे पांडुरंग, कशाला जावे दूर माझे. इथं गेलीच नाही ना पंढरपूरला. अशा पद्धतीनं भावना ठेवून जमणार नाही. वारी करावी, पण निष्ठेनं वारी करावी. निष्ठेनं जर वारी केली, काया वाचा मन दृढ धरा जीवी, कायनं वाचन मनानं तन मन धनानं जर पंढरीश परमात्म्याची वारी केली, नाथ बाबांपासून ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपासून तुकोबरायांपर्यंत सर्वांनी पंढरीच्या वारीचं महात्म्य सांगितलं. जर आपण तन मन धनानं काया वाचा मनानं दृढ भावनेनं पंढरीची वारी आषाढी कार्तिकीला केली, तर देव सांगतात तुम्ही का वारीला येत नाही. तुम्हाला प्रपंचाची काळजी, तुम्हाला शरीराची काळजी, तुम्हाला काय नुकसान होते पैशाचं, प्रपंचाचं, शेतीचं, पिकाचं, पेरणी करायचे दिवस आहेत. अरे नुकसान होऊ देणार नाही, तुमचा सर्व भार मी चालवीन. भगवंत सांगतात अभंगाचं 2रं चरण. काया वाचा मना दृढ धरा जीवी, काया वाचा मना दृढ धरा जीवी, काया वाचा मना दृढ धरा जीवी, काया वाचा मना दृढ धरा जीवी. सर्व मी चालवी भारत्यांचा, सर्व मी चालवी भारत्यांचा, सर्व मी चालवी भारताचा, सर्व मी चालवी भारताचा, सर्व मी चालवी भारत्यांचा, सर्व मी चालवी भारत्यांचा, काया वाचा मना दृढ धरा जीवे, काया वाचा मना दृढ धरा जीवे, काया वाचा मना दृढ धरा जीवे, काया वाचा मना दृढ धरा जीवे. काया वाचा मन दृढ धरा जीवी, सर्व मी चालवी भारत्यांचा. आपला भार प्रपंचाचा भगवंत म्हणतात मी चालवीन, तुम्ही फक्त या. भार चालवतो तो ऐका, त्याला काळजी वार करायची. आमच्या रांजणगावची दिंडी पंढरपूरला जाते, ज्ञानोबरायांच्या मागं ती दिंडी जाते. त्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. नारदाच्या गादीवरती उभा आहे, माझे चुलते त्या दिंडीमध्ये चालतात. ऐका, कोरोनाच्या आधीचा प्रसंग आहे. जवळपास 20-25 माणसं अजूनही आमच्या रांजणगावात साक्षी आहेत की ज्यांच्या समोर घडलेली घटना आहे. भगवंत आपला भार चालवतो, संकट आलं तरी दूर करतो. ज्ञानोबरायांच्या दिंडी बरोबर, पालखी बरोबर चालत असताना दुपारच्या प्रसंगी त्यांचा स्वयंपाक, आमच्या दिंडीचा रांजणगावच्या रस्त्याच्या कडेला स्वयंपाक होता. हजारो वारकरी समोरून जात आहेत, आजूबाजूला हजारोंची गर्दी आहे, आणि अगदी मेन रस्त्याच्या कडेला स्वयंपाक चालू केला. आणि जो सिलेंडरची टाकी आहे तिचा भडका झाला, तिचा पाईप पेटला आणि मोठा जाळ झाला. आता जर त्या सिलेंडरचा स्फोट झाला तर शेकडो लोकांना त्या ठिकाणी नुकसान होईल, काहींना प्राण गमावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. लोक भिली. आजूबाजूनी हजारो वारकरी आहेत. अचानक एक कोणीतरी मनुष्य आला, जवळ गेला, त्यानं ती आग विझवली. पण जेवढ्यांनी त्याला पाहिला, फक्त पाठीमोराच पाहिला, मागच्याच बाजूनी पाहिला, सर्व बाजूनी त्याची फक्त पाठच दिसली, चेहरा एकालाही दिसला नाही. आग विझवली आणि पुन्हा तो मनुष्य तेवढ्या शेकडो लोकांना, त्या दिंडीतल्या लोकांना सुद्धा
दृष्टी सुद्धा पडला नाही. 100 लोकांनी पाहिला आमच्या, पण फक्त पाठमोरच पाहिला. आजही आमच्याकडे त्याची साक्षीदार जिवंत आहेत. अजून भगवंताला काळजी असते. आपण जर सर्व मी चालवी भार त्यांचा, आपल्याला घराची काळजी, आपल्याला दाराची काळजी. मी गेलो तिकडे 20 दिवस तर काय होईल मागे? अरे काय नाही, भगवंत म्हणतोय मी तुमचा भार चालवील. आता यापुढचं सांगू का? यापुढचं, याही पुढं काही अंतरंग भक्त असतात जे भगवंताशी आत्मनिवेदन भक्ती करतात. 9 भक्तीपैकी जे भगवंताशी बोलतात अंतकरणापासून, आणि भगवंत त्यांना होकार देतो, त्यांना वहू देतो. ऐका, आत्मनिवेदन भक्ती करणारे अंतरंग भक्त देवाचे म्हणजे साक्षात असणारे साधू संत, ते भगवंताला म्हटले, देवा तू आमचा भार चालवणार, आमच्या प्रपंचाचा भार चालवणार, पण प्रपंच आम्हाला नाहीच, तू काय भार चालवणार? प्रपंच एक झाला होता नाथ बाबा म्हणतात, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुन्हा होईल मागुता, हे कल्पांती घडेना, आम्हाला प्रपंचच नाही तर तू आमचा काय भार चालवणार? असे निष्ठावंत जातीवंत वारकरी संत देवाला म्हणू लागले. त्यावेळी देवानं सांगितलं, खरंय तुमचं, तुम्हाला प्रपंच नाही, तुम्हाला ती काळजीच नाही, पण गड्या हो, मानवी देहाला प्राप्त झालात, हरिभक्ती करताय, परमार्थ करताय, माझं नाम घेताय, कशासाठी? या भवसागरातून तरुण जाण्यासाठीच ना, बरोबर ना? प्रपंच नाही तुम्हाला हरकत नाही, पण भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक, साक्ष पुंडलिक करुणी बोले, तुम्हाला मी भवसागरातून तारील. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. साधू संत म्हटले, कोणाचा एखाद्याचा उद्धार भवसिंधूतून पंढरीची वारी केल्यानंतर तू केला आहेस का? हा मला दाखला दे. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं केलाय, आणि भगवंतानं उदाहरण दिलं, विठ्ठला विठ्ठल ऐका, भगवान सूर्यनारायणाचा सारथी आहे, सारथी. अगदी 5 मिनिटात एक कथा सांगतो. कोणाला भगवंतानं भवसागरातून तारलंय? सूर्यनारायणाचा एक सारथी आहे. त्या सारथ्याचं नाव आपण दररोज आता ह्या कार्तिक महिन्यात काकड्याच्या प्रसंगी घेतो. कोणाला माहिती आहे का? झाला अरुणोदय. अरुण हा सूर्यनारायणाचा सारथी आहे. अरुणोदय झाला म्हणजे अरुण दिसू लागला. अरुण हा सूर्यनारायणाचा सारथी आहे. त्या अरुणाकून एक चूक झाली. तो सहज चेष्टेनं आपल्या आईला म्हटला, आईचा अपराध केला त्यानं. आईला म्हटला, आई तुझ्यावर अशी दरिद्रता येईल की दुसऱ्याच्या घरी काम करायची वेळ तुझ्यावरती येईल, असं सहज चेष्टेनं बोलला. कोण? सूर्यनारायणाचा सारथी. आणि आईचा अपराध सहज घडल्यामुळं त्याचं पतन झालं. त्या पदावरून च्युत झाला आणि मनुष्य देहाला या मृत्यू लोकामध्ये त्याला जन्म घ्यावा लागला. त्याचा जन्म योगायोगाने या पैठणामध्ये झाला. पण पैठणामध्ये जन्म झाल्यानंतर त्या अरुणाला कोपरापासून हात नव्हते. कुर्मदास नावाचे संत आपल्या पैठणामध्ये झाले. माझ्या मिळालेल्या, मी वाचलेल्या माहितीनुसार यवन समाजामध्ये झाले. बरोबर ना महाराज? का नाही? कारण तिथं जी लहुळला समाधी आहे तिथं ती सांगतात का तसं? फक्त असो माझी, कारण तिथं गेल्यानंतर हिरवी चादर आहे लहुळला. मी गेलो 2-3 वेळा आणि काहींच्या सांगण्यात मला आलं, असो ऐका, पतन झालं, मानवी देहाला प्राप्त झाला, परंतु कोपरापासून हात नाही आणि गुडघ्यापासून पाय नाही. जी कथा मी ऐकली गुरुजनांच्या मुखातून ती तुम्हाला सांगतो. संत भानुदास महाराजांचं कीर्तन पैठण क्षेत्री चालू होतं. कीर्तनाचा आवाज कुर्मदासाच्या कानापर्यंत गेला आणि त्यानं आईला सांगितलं, आई कीर्तन चालू झाले भानुदास महाराजांचं, मला कीर्तनामध्ये नेऊन सोड. तर भानुदास महाराज कोण मला सांगण्याची आवश्यकता नाही. भानुदासाच्या कुडी महाविष्णूचा अवतार. अहो, आमच्या भानुदास महाराजांनी साक्षात पंढरीची, पांडुरंगाची विजयनगराला कृष्णराय नावाच्या राजानं नेलेली श्रीमूर्ती पुन्हा आणून पंढरीच परमात्मा प्रतिष्ठापित करण्याचं काम केलं म्हणजे ते भानुदास महाराज. ज्या वेळेस भानुदास महाराज आषाढीच्या वारीला पोहोचले, वारकऱ्यांनी दर्शन घ्यावं, कोणाचं देवाची मूर्तीच नाही आणि कोण जाणार राजाकडं.
म्हणून स्वतः भानुदास महाराज गेले. गेल्यानंतर पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतलं. देवाला म्हटले, देवा माझ्या सोबत चाला. पंढरपूरला वारकरी आले दर्शनाला, कोणाचं दर्शन त्यांनी घ्यावं. त्यावेळी देव म्हटले, आजच्या दिवस थांबा. आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला आणि उद्या आपण भेटू म्हणून सांगितलं. भानुदास महाराज बाहेर आले आणि पुजारी मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर पुजाऱ्यानं राजाला निरोप दिला, पंढरीश परमात्म्याच्या आपल्या मंदिरामधील गळ्यातला हार, देवाच्या गळ्यातला हार चोरीला गेला आहे. नवरत्नाचा हार 1 कोट्यावधी रुपयाची किंमत आहे. राजाने आदेश दिले, चोराला सुळावरती द्या. चोर सापडल्यानंतर आणि तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती संध्येसाठी भानुदास महाराज बसलेले आहेत. सैनिकांनी पाहिलं, त्यांच्या गळ्यात नवरत्नाचा हार आहे देवाच्या गळ्यातील. त्यांना आणलं आणि सुळावरती देण्याचा प्रयत्न केला, परंतु कणभर सुद्धा सुळावरती त्यांना त्या ठिकाणी स्पर्श सुळाचा झाला नाही. नवे त्या लाकडी सुळाला हिरवी पानं फुटली आणि मग राजाला समजलं कोणीतरी अधिकारी पुरुष आहे. मग भानुदास महाराजांनी सांगितलं, मी विटेवरच्या मालकाला नेण्यासाठी आलेलो आहे. आणि पुन्हा पंढरीश परमात्म्याला त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आणून प्रतिष्ठापित करण्याचं काम ज्यांनी केलं ते भानुदास महाराज. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे. आईला सांगितलं कुर्मदासांना, आई मला कीर्तनामध्ये नेऊन सोड, भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे. त्यावेळेस आई म्हटली, तुला कोपरापासून हात नाही, गुडघ्यापासून पाय नाही, 20-22 वर्षाचा घोडा झालायस तू, तुझं वजन 40-50 किलोचं आहे. 50 किलोचं तुझं वजन मी दररोज कीर्तनात नेऊन सोडायचं. आता मी तुला इथून पुढे कीर्तनामध्ये नेऊन सोडणार नाही. त्यावेळेस कुर्मदास म्हटले, आई फक्त आजच्या दिवस मला कीर्तनामध्ये नेऊन सोड, उद्या मी तुला कीर्तनामध्ये नेऊन सोड म्हणणार नाही. आईनं त्यांना खांद्यावरती घेतलं, कीर्तन मंडपाच्या मागच्या बाजूला आणून सोडलं. हात नाही, पाय नाही, कुर्मदास पोटानं खरडत भानुदास महाराजांच्या समोर येऊन बसले. आलाच कुर्मदासा? आलो महाराज. भानुदास महाराजांनी पंढरी क्षेत्राचं महात्म्य सांगितलं. कीर्तन संपतेवेळी भानुदास महाराज म्हटले, उद्या सकाळी आपली दिंडी वारीसाठी पंढरपूरला निघणार आहे. ज्यांना कोणाला वारीला यायचं त्यांनी उद्या सकाळी दिवस उगता आपण प्रस्थान करणार आहोत. त्यावेळेस त्या कुर्मदासाने विचारलं, महाराज मी वारीला येऊ का? कुणी विचारलं? ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, तो विचारतोय मी वारीला येऊ का? महाराज हसून म्हटले, ये वारीला. त्यांना वाटलं हा कशाचा वारीला येणार. पण भल्या पहाटे 2, 2:30, 3 वाजताच महाराजांनी सांगितलं होतं उद्याचा मुक्काम बीडला होणार आहे. पोटानं खरडत कुर्मदास बीड मध्ये जाऊन पोहोचला आणि आरोळी ठोकली. मागून संत भानुदास महाराजांची दिंडी येते. 500-600 लोक आहेत. जेवणाची व्यवस्था करा, कोणी चपाती आणा, भाजी आणा, भाकरी आणा, मिरची आणा, चटणी आणा. आज भानुदास महाराजांची दिंडी पोहोचली. आधीच जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जुन्या काळामध्ये लोक वारीला निघायची, काही नियोजन नसायचं, काही मोबाईल नव्हता, पुढे जाण्यासाठी व्यवस्था नव्हती. ज्या गावात जायचं लवकर जायचं, 4 तास आधी जायचं, मग गावकऱ्यांनी व्यवस्था करायची, असा तो काळ होता. परंतु आज पाहिलं भानुदास महाराजांनी आधीच जेवणाची व्यवस्था झालेली आहे. कुर्मदासांनी व्यवस्था केली, समजलेलं आहे. महाराजांचं सायंकाळी कीर्तन झालं. महाराजांनी पुन्हा सांगितलं उद्याचा मुक्काम मांजरसुंबा. पुन्हा भल्या पहाटे कुर्मदास पोटानं खरडत पुढे निघाला आणि पुन्हा त्यानं आरोळी ठोकली. मागून संत भानुदास महाराजांची दिंडी येत आहे. 700-800 लोक आहेत. कोणीतरी जेवणाची व्यवस्था करा. पुन्हा व्यवस्था झाली. भानुदास महाराजांनी पुन्हा सांगितलं उद्याचा मुक्काम आंबेजोगाई, परवाचा मुक्काम. अशा पद्धतीनं 10-12 दिवस मुक्काम करत लहुळ गावी पालखीचा दिंडीचा मुक्काम झाला. कीर्तन संपलं आणि भानुदास महाराज कुर्मदासाच्या जवळ आले. जवळ आल्यानंतर कुर्मदासाला सांगितलं, कुर्मदासा उद्याचा मुक्काम करकमला होईल आणि परवा दिवशी आपण पंढरपूरला पोहोचू. फक्त एक मुक्काम राहिलेला आहे. तुझी पंढरपूरची वारी पूर्ण होईल, तुझं पुण्य उदयाला आलं. त्यावेळेस कुर्मदासानं सांगितलं, महाराज आता मला इथून पुढं वारीला येता येणार नाही, माझं पुण्य अपुरं पडलं. त्यावेळेस भानुदास महाराज म्हटले, का कुर्मदासा?
त्यावेळेस पालथा असलेला कुर्मदास उताना झाला. त्याचं पोट रक्त बंबाळ झालेलं होतं, पोटामध्ये खडे शिरलेले होते. वाटेनं घसरत घसरत खरडत खरडत तो गेलेला होता. अंगामध्ये त्राण राहिलेला नाही. महाराज, एक फुटभर सुद्धा आता मला सरकता येणार नाही, आता इथून पुढे मला येता येणार नाही. का कुर्मदासा, का शक्ती नाही आता तुझ्यामध्ये? महाराज, मागच्या 10-12 दिवसापासून अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही. अरे, सर्व वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करायचास, का जेवला नाहीस? घरी होतो तेव्हा मलमूत्र विसर्जन केल्यानंतर माझी आई होती मला स्वच्छ करायला, वाटेनं कोण करणारे? हात पाय नसलेला माणूस, म्हणून 12 दिवस झालं अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही. आणि पुढे येण्यासाठी आता माझ्या शरीरामध्ये कणभर सुद्धा त्राण उरलेला नाही. माझं पुण्य अपुरं पडलं. या जन्मामध्ये मला पंढरपूरची वारी घडणार नाही. महाराज, एक काम करा, ज्या वेळेस तुम्ही पंढरीश्वर परमात्म्याचं दर्शन घ्याल त्यावेळेस माझ्या वतीनं एकदा पाया पडान देवाला सांगा, कुर्मदासाचं पुण्य अपुरं पडलं, किमान पुढच्या जन्मामध्ये तरी वारी त्याची घडावी. भानुदास महाराज जड अंतकरणाने पंढरपूरला गेले. पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतलं. भगवंताच्या डोळ्यामध्ये डोळे देऊन पाहिलं आणि भानुदास महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांना कुर्मदासाची आठवण झाली. भगवंताला समजलं, साधू संतांची जर कृपा एखाद्या जीवावरती झाली, भगवंताची प्राप्ती माणसाला तशी होऊ शकत नाही. स्वतः कितीही निष्णात असला आणि स्वतः कितीही विद्वान असला, जोपर्यंत सद्गुरूची प्राप्ती नाही, जोपर्यंत संत कृपा नाही, तोपर्यंत मानवी जीवन उत्कर्षाला किंवा पूर्णत्वाला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. एकनाथी भागवतामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, शब्द ब्रह्मानी निष्णातो न निष्णयात परेयदी. शब्द ब्रह्मामध्ये एखादा मनुष्य विद्वान झाला, एका एका पदाचं 10 प्रकारे अर्थ सांगू लागला, तरी सुद्धा नाथबाबांनी ओव्यांमध्ये वर्णन केलं, त्या माणसाचा उद्धार होऊ शकत नाही. एक एक पदी 10 व्याख्यान करू लागला तरी त्याचा उद्धार व्हायचा नाही. त्याची परिस्थिती काय होईल? नाथबाबा सांगतात, शब्द ब्रह्मानी निष्णातो न निष्णयात परेयदी श्रमस्तस्य श्रमफल धेनु मे विरक्षिता. तो फक्त शब्द ब्रह्मामध्ये निष्णात झाला, परंतु परब्रह्म ज्ञानाचा त्याला अंतकरणामध्ये अनुभव झाला नाही, साधू संत कृपा त्याच्यावरती झाली नाही, तर त्याला फक्त श्रमस्तस्य श्रमफल धेनु मे विरक्षिता. म्हणजे दूध न देणारी गाई जर आपण सांभाळली तर काय होईल? आपल्याला फक्त कष्ट होतील. खायला टाकायचं, शेण काढायचं, दूध देतच नाही ती, मग काय होईल? श्रमस्तस्य श्रमफल. त्या पद्धतीनं ज्याला परमार्थ ज्ञानाचा अनुभव नाही त्याला फक्त श्रम होतील, त्याचा उद्धार होणार नाही. भानुदास महाराजांचं अंतकरण जर एखाद्या व्यक्तीसाठी कळवळलेलं आहे तर पंढरीश परमात्म्याला सुद्धा दया आली आणि पंढरीश परमात्म्यानं वीट सोडली. पंढरीश परमात्मा लहुळ गावी आले आणि कुर्मदासाला सांगितलं, कुर्मदासा, तुझी वारी पूर्ण झाली, पंढरपूर इथं आले, पंढरीश परमात्मा तुझपर्यंत आलेला आहे, डोळे भरून माझं दर्शन घे. त्या कुर्मदासानं पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतलं, पायावरती डोकं ठेवलं आणि कुर्मदासाचं डोकं भगवंतानं मांडीवरती घेतलं आणि त्या कुर्मदासाला सांगितलं, कुर्मदासा, काय हवंय तुला? तुला हात हवे आहेत, पाय हवे आहेत, आयुष्य हवं आहे, काय हवंय तुला? त्यावेळेस कुर्मदासानं सांगितले, देवा, 7व्या अवतारामध्ये दशरथ राजे तुमचे वडील राम 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 करत त्यांनी प्राण सोडला, पण प्राण सोडत असताना त्यांना सुद्धा ही मांडी मिळाली नाही. त्या मांडीवरती माझा देह जातोय. देवाच्या काय हवंय मला? काही नको, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या देवा. मी माझ्या आईला अपशब्द बोललो, मी सूर्यनारायणाचा सारथी होतो आणि म्हणून तुच्छ असणाऱ्या मानवी देहाला मृत्यूलोकात पतन पावलो. मी आईचा अपराध केला, तेवढं पाप माझं संपलं आहे का? असा प्रश्न विचारला कुर्मदासानं. त्यावेळेस भगवंतानं उत्तर दिलं, कुर्मदासा, ज्या क्षणाला तू म्हटला होतास की मला पंढरपूरच्या वारीला निघायचंय, असा म्हटला एखादा मनुष्य वारीला पंढरपूरला जायचंय एवढं जरी बोलला आणि एक पाऊल टाकलं
त्या एका पावलात तुझं ते पाप संपलं. फक्त जायचंय वारीला म्हणून. आणि साक्षात विटेवरचा मालक तुझ्या समोर उभा आहे. भगवंतानं निष्ठेनं वारी करणाऱ्याला तारलेला आहे. आणि म्हणून भगवंत आपणाला सुद्धा तारून नेईल. शपथ घेऊन भगवंत सांगतात, पुंडलिकाची साक्ष देऊन सांगतात अभंगाचं. हे भव सिंधू तारेना घ्या मादी भाग. भव सिंधू तारेना घ्या मादी भाग. भव सिंधू तारिना या रे माझी बाग. भव सिंधू तारिना या रे माझी बाग. सिंधू तारिना घ्या रे माझी बाग. भव सिंधू तारिना घ्या रे माझी बाग. भव सिंधू तारिना या रे माझी बाग. भव सिंधू तारिना या रे माझी बाग. साक्ष पुंडलिक करुणी बोले. साक्ष पुंडलिक करुणी बोले. साक्ष पुंडलिक करुणी बोले. साक्ष पुंडलिक करुणी बोले. हे काया वाचा मन दृढ देवी. काया वाचा मले दृढ देवी. काया वाचा मना दृढ धर्या जीवी. काया वाचा मना दृढ धर्या जीवी. भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक. साक्ष पुंडलिक करुणी बोले. तरी काही जे देवाचे जवळचे निकटवर्तीय संत होते, भक्त होते, ते म्हटले, देवा तू सांगतोयस आम्हाला, देवगुज सांगे. अभंग स्वतः पंढरीश परमात्माने लिहिलेला आहे. देवगुज सांगे पंढरीशी या रे, प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. काया वाचा मन दृढ धरा जीवी, सर्व मी चालवी भारत्यांचा. भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक. साक्ष पुंडलिक करुणी बोले. तरी देवा तुझ्यावरती आम्ही विश्वास का ठेवावा? तू खोटारडाच आहेस असं आमचं मत आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, माती खाऊन सुद्धा तू म्हटलं आई गा आई, हा नाही खाल्ली मी माती, तुझ्या भरोसा ठेवावा कसा? देव म्हटले तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी जर खोटारडा आहे असं तुम्हाला वाटत असेल, या नामदेवावरती तरी तुमचा भरवसा विश्वास आहे ना? अहो हे काय विचारणं झालं, साधू संतांवरती आमचा आतोट विश्वास आहे. त्यावेळेस भगवंत म्हटलं ठीक आहे, माझ्यावरती ठेवू नका. माझं जर बोलणं खोटं वाटत असेल तर नामदेव महाराजांना विचारा, त्यांचा माझ्या लटके जारी आसे नामयासी पूसा. लटके जारी आसे नामयासी पूसा. लटके जारी आसे नामयासी पूसा. लटके जारी आसे नामया
नामयासी पुसा लटिके जरी आसे नामयासी पुसा लटिके जरी आसे नामयासी पुसा लटिके जरी आसे आहे त्या भरवसा नामी माझ्या 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 काया वाचा माने दृढ धरी जीवा काया वाचा माने दृढ धरी जीवा आहे त्या भरवसा नामे माझ्या आहे त्या भरवसा नामी माझ्या आहे त्या भरवसा नामी माझ्या आहे त्या भरवसा नामी माझ्या काया वाचा मना दृढ राजीवे काया वाचा मना दृढ राजीवे विठोबा रघुमाई विठोबा रकुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रकुमाई देवगुज सांगे पंढरी शियारे प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे काया वाचा मन दृढ धरा जेवी सर्व मी चालवी भारत्यांचा. हा साक्षात विटेवरच्या मालकाच्या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अल्पमती अल्पबुद्धी मी आहे. आता यापुढे सांगतो, आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जावंच, पण माझ्या निळोबरायांनी वर्णन केलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली तर त्या माणसाचं पुण्य किती हे अखिल संतांनी वर्णन करून सांगितलं. पण जर संताच्या धामाची वारी केली, वारकऱ्याची 4 धाम यात्रा आहे, 4 धाम आहेत वारकऱ्याचे, एक पंढरपूर, दुसरा आळंदी, तिसरं पैठण आणि चौथं देहू. या 4 धामाची वारी वारकऱ्यांना आपल्या जीवनामध्ये करावी. पंढरीपेक्षाही माझ्या निळोबरायांनी ज्यावेळेस पैठणच्या वारीचं वर्णन केलं, ज्यावेळेस माझ्या निळोबरायांनी आळंदीच्या वारीचं वर्णन केलं, त्यावेळेस आता आळंदीची वारी आहे. अगदी काय या आठवड्यात निळोबराय वर्णन करतात, यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. जे यात्रेला अलंकापुरीला ज्ञानोबरायांचे येतील ते माझ्या पंढरीश परमात्म्याला आवडतात. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी महिमा थोरया. पंढरीच्या वारीपेक्षा आळंदीच्या वारीचा महिमा थोर आहे. तुम्ही तिकडे या निळोबराय म्हणतात. त्याचप्रमाणे माझ्या पैठणच्या वारीचं वर्णन करण्याची वेळ आली, त्याच निळोबरायांनी वर्णन केलं. निळा म्हणे जया घडो तेथील वारी, निळा म्हणे जया घडो तेथील वारी, निळा म्हणे जया घडो तेथील वारी, निळा म्हणे जया घडो
तेथील वारी म्हणे जया गडो तेथील वारी निळा म्हणे जया गडो तेथील वारी निळा म्हणे जया गडो तेथील वारी निळा म्हणे जया गडो तेथील वारी तया पुण्यासही न बोलावे तया पुण्यासही न बोलावे न बोलावे न बोलावे कृष्ण कमला तीर्थ चरण नाथाचे कृष्ण कमला तीर्थ चरण नाथावे दया पुण्याचं वर्णावे दया पुण्याचं रे न बोलावे न बोलावे न बोलावे कृष्ण कमला तीर्थ चरण नाथाचे कृष्ण कमला तीर्थ चरण नाथाचे पैठणच्या वारीचं महत्व सांगत असताना निळोबराय म्हणतात, निळा म्हणे जया घडे तेथील वारी तयाच्या पुण्यासही न वर्णवे. पंढरीच्या वारीचं पुण्य आम्ही सांगू, पण पैठणच्या वारीचं पुण्य आम्हाला सांगता येणार नाही. कृष्ण कमला तीर्थी चरणनाथाचे उद्धरी जगाचे कलिदोष जया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन पूर्वज उद्धरण कुळासहित. म्हणून पैठण क्षेत्राची वारी म्हणजे पंढरपूरचीच वारी आहे. आमच्या निळोबरायांचं पिंपळनेर निळा म्हणे पिंपळनेर दुजे केले पंढरपूर. आणि देहूची वारी म्हणजे पंढरपूरची वारी. याचं कारण सांगतो. देहूला स्वतः पंढरीश परमात्मा आले. निळोबरायांकडे पिंपळनेरला स्वतः विटेवरचा मालक त्या ठिकाणी स्वतः आले. आणि पैठणाला सुद्धा स्वतः विजयी पांडुरंग त्या ठिकाणी स्वतः देव पैठणाला आले. म्हणून ही तीन क्षेत्र आळंदी असेल ही साक्षात पंढरीपेक्षा महात्म्य जादा आहे. या ठिकाणी जरी आपण आलो तरी पंढरपूरची वारी पूर्ण झाली. नवे नवे त्याही पेक्षा अधिक पुण्य आहे. म्हणून साधू संतांची वारी आपल्या जीवनात घडावी. पंढरपूरच्या वारीचा पर्व काळ म्हणून वारीचं महत्व या ठिकाणी विशद केलं. आपण नाथबाबांचं भजन करू. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ दास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ एकनाथ भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मर्यादित नियोजित वेळ टळून पुढे गेलेली आहे. 5-10 मिनिटं तुमचे अधिकचे घेतले. पारायण करणारे वारकरी मंडळी आहेत. सर्वांची दिलगिरी अंतकरणापासून व्यक्त करतो. अल्पमती अल्पबुद्धी असणारा मी साधा वारकरी माणूस आहे. परंतु आदरणीय परमश्रद्धेय रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, आमचे आदरणीय मार्गदर्शक परमस्नेही योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी मला
इथं कीर्तन करण्यासाठी उद्बोधित केलं. मज पामरा काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी, अशी माझी अवस्था आहे. परंतु नाथबाबांची सेवा करण्याचा योग नाथबाबांच्या कृपेनं, सर्व पैठणकरांच्या कृपेने या ठिकाणी आला. तुम्हा सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. सर्व गायक, वादक, नियोजक मंडळी, यूट्यूबवाले असतील, तुळशीवाल्या माऊली असतील, विनेकरी बाबा असतील, आमचे मार्गदर्शक प्रवीण महाराज गोसावी असतील, आमच्यासोबत पुण्याहून आलेले नामांकित कीर्तनकार नितीन महाराज टाकवणे असतील, तुम्ही सर्व श्रोते सज्जन मंडळी, झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. काही चुकीचं वाटलं असेल तर माझ्या अल्पमतीची जी दोष आहेत, माझी ही परिपक्वता नाही, पण नाथबाबांनी सेवा करून घेतली. काही चुकीचं वाटलं असेल तर आम्ही मोठी गाडी घेऊन आलेलो आहे, तुम्ही आम्हाला द्या, ते आम्ही बरोबर घेऊन जातो. हा, मध्ये वाटते 2-3 ना द्या लागतात, तिकडे नेऊन काय करू रांजणगावाला, त्याच्यात सोडून देतो. आणि जे चांगलं वाटलं असेल ते साधू संतांचं आहे, माझ्या नाथबाबांचं आहे. त्यातला एक जरी अंश एखाद्या व्यक्तीने जरी घेतला तर झालेली सेवा त्या ठिकाणी सार्थकी लागेल. झालेली सेवा सद्गुरू समर्थ नाथबाबांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.